कुठलीही दुष्ट शक्ती आमच्या भक्तांची श्रद्धा तोडू शकत नाही। जो आमच्या भक्तांना वाईट मार्गावर ओढू पाहतो तो स्वतः पापाच्या जाळ्यात अडकतो। भविष्य आश्वासन, अरे मुळातच त्या लोकांना स्वतःचं भविष्य काय हे ठाऊक नाहीये, म्हणून स्वतःचं नियंत्रण इतरांच्या हाती देऊन मोकळे होतात। आणि तो मोरक्या जो इतरांचं भविष्य सांगणार आहे, त्याला स्वतःचं भविष्य ठाऊक आहे का? अरे ज्याला स्वतःचं ज्ञान नाही तो इतरांना काय मार्ग दाखवणार? संकटात असताना असे अनेक मृगजळ वाट्याला येतात। जर त्यांच्या मोहात अडकलास तर संकटांच्या गर्तेत सापडणं निश्चित। अशा वेळी जर गुरुची आज्ञा पाळत राहिलास तर संकटही टळतात, आयुष्यातही एक पाऊल पुढे पडतं आणि भक्तीतही। अनेक जण या पायरीपर्यंत पोहोचू शकत नाही कारण त्यांना गुरु म्हणजे काय हेच कळत नाही। शिव शंकर शंभो।